आणि आता राज्यभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। 25 मिनिटात 50 बातम्या। करिअर विषयक माहितीसाठी राज्यात विद्यार्थी आणि पालकांच्या करता कायमस्वरूपी हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे। येत्या शैक्षणिक वर्षापासून ITIच्या विद्यार्थ्यांना दरमहा 500 रुपये विद्यावेतन देण्याची घोषणा कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे। ब्रिटनमध्ये कॅडबरीच्या काही उत्पादनांमध्ये लिस्टेरिया विषाणू सापडलाय, त्यामुळे सरकारनं ही उत्पादनं माघारी घेण्याचे आदेश दिलेत। या पार्श्वभूमीवर राज्यातील उत्पादनांची तपासणी करण्याची मागणी ऑल फूड अँड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाउंडेशनकडून करण्यात आली आहे। WHOनं कोरोना आणीबाणी मागे घेतली तरी राज्यातील उपाययोजनांमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही। राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष साळुंखे यांनी माहिती दिली आहे। कोरोनाचे विविध प्रकार समोर येत असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। सराफा बाजारात सोने चांदीच्या दरात घसरण झाली आहे। सोन्याचा दर 800 तर चांदी 1000 रुपयांनी स्वस्त झाली आहे। लग्नसराईत सोनं स्वस्त झाल्यानं ग्राहकांना दिलासा मिळतोय। मुंबईतील घर विक्री घटून सुद्धा मुद्रांक महसुलात मात्र वाढ झाली आहे। मालमत्तांच्या बाजारभावात वाढ झाल्यानं हा परिणाम झाल्याचं व्यावसायिकांचं म्हणणं आहे। एप्रिल 2022च्या तुलनेत एप्रिल 2023च्या मालमत्ता नोंदणीत 1229 मालमत्तांची घट झाली आहे। अशात मुद्रांक शुल्क मात्र 162 कोटी रुपयांनी वाढल्याचं समोर आलंय। खासगी ट्रॅव्हल्स चालकांच्याकडून प्रवाशांची लूट सुरू आहे। कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र अशा सर्वच ठिकाणी जाणाऱ्या खासगी बसचे तिकीट दर हे सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहेत। परिवहन आयुक्तालय सुद्धा याकडे दुर्लक्ष करत असल्यानं प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजूनच प्रवास करावा लागतोय। सोलापुरातील राहुल बराणपुरे या इंजिनियरनं वाहनांमुळे होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी आधुनिक पाट बनवलाय। ते पेटंट टाटा कंपनीनं तब्बल 13.5 कोटी रुपयांना विकत घेतलंय। गो फास्टची आणखी 20 विमानं लवकरच जमिनीवर येत आहेत। कंपनीला भाडेतत्वावर दिलेल्या विमानांची नोंदणी रद्द करण्याची मागणी DGCAकडे करण्यात आली आहे। गो फास्टला हा मोठा धक्का मानला जातो। दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अकोल्यात इंडियन स्पीकर्स फोरमनं एक शाम देश की बेटी के नाम असा कार्यक्रम घेतला। या कार्यक्रमात जोरदार घोषणाबाजी करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली गेली। वातावरणातल्या बदलामुळे आता भाजीपाला देखील महागलाय। गवार 120 तर मेथीला 80 रुपयांचा भाव मिळतोय। बहुतांश भाजीपाल्याचे दर ते 70 ते 80 रुपये किलो या दरम्यान पोहोचले आहेत। वाशीच्या APMC घाऊक बाजारात आवक कमी झाल्यानं बटाट्याच्या दरात सुद्धा वाढ झाली आहे। बटाट्याच्या दरात किलोमागे 5 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे आणि आवक कमी झाल्यानं ही दरवाढ पुढचे काही दिवस तशीच राहील असा अंदाज आहे। नवी मुंबईतल्या APMC बाजारात हापूसची आवक 20% आली आहे। अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे हापूस आंब्याला मोठा फटका बसल्यानं हापूसची आवक घटली आहे। ऐन सीझनमध्येच आवक घटल्यानं दर वाढले आहेत, त्यामुळे ग्राहकांनी पाठ फिरवले। सध्या हापूसचे दर 600 ते 1200 रुपयाच्या दरम्यान आहेत। धाराशिवमध्ये भाज्यांची आवक वाढल्यानं किरकोळ बाजारात कांदे, टोमॅटो हे 3 रुपये किलोपर्यंत विकले जात आहेत। यातून भाजीपाल्याच्या उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्यानं शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करतायत। यंदाचा मे महिना मुंबईकरांसाठी कमी तापदायक असण्याची शक्यता आहे, कारण 10 तारखेनंतर मुंबईत कमाल तापमान हे 35 ते 36 अंशांच्या वर जाणार नाही। तापमानाचा पारा चढा नसेल असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे। मुंबईकरांना पाण्याच्या संदर्भात एक दिलासादायक बातमी आहे, कारण महापालिकेकडून नवीन जलवाहिन्यांच्या कामांना गती देण्यात आली, त्यामुळे लवकरच पाणीपुरवठा पूर्णतः सुरळीत व्हायला मदत होईल। पिंपरी चिंचवडकरांना पाणीपुरवठा करणारं पवना धरण त्याच्या पाणलोट क्षेत्रात केवळ 33.94% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। सध्या उष्णतेच्या झळा बसू लागल्यामुळे धरणातील पाण्याचं बाष्पीभवन होऊन पाण्याची पातळी कमी होते। मागच्या वर्षी आजच्याच तारखेला धरणामध्ये 34% जास्त पाणीसाठा होता। शरद पवार आज सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर आणि सांगोल्याच्या दौऱ्यावर आहेत। पंढरपुरातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायोगॅस CNG प्रकल्पाचं ते भूमिपूजन करतील आणि यानंतर एका शेतकरी मेळाव्याला ते संबोधित करतील। कर्नाटक विधानसभा निवडणूक 10 मे रोजी त्यासाठी मतदान होतंय। कर्नाटक निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील 400 होमगार्ड तर राज्यातून 3000 होमगार्ड जाणार असल्याची माहिती
सोलापूर जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तसंच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहर उमटवली. संसदेतल्या खासदाराच्या प्रभावी कामगिरीचा आढावा घेण्यात आला. त्या अहवालानुसार संसदेतील नोंदीनुसार खासदार सुप्रिया सुळे या अव्वल ठरले. मुंबई IIT-मधील विद्यार्थी दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात आरोपी अरमान खत्रीला जामीन मंजूर झाला. विशेष न्यायालयानं 25,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर त्याची सुटका केली. या प्रकरणाचा SIT-कडून तपास सुरू आहे. विद्युत प्रवाह लावून मासोळी पकडताना एका 40 वर्षांच्या व्यक्तीला शॉक लागला आणि तिचा मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या बोरगाव जवळच्या सूर नदीच्या तीरावर घडली. सिल्लोड तालुक्यातील वांजोळा इथे एका 28 वर्षीय तरुणाचा चाकून भोसकून खून करण्यात आल्याची घटना डोंगरगाव फाट्याजवळ उघडकीस आली. संतोष जादूसिंग बमनावत असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. मित्रांच्या सोबत वाढदिवस साजरा करून एका हॉटेलवर त्यानं पार्टी केली. यानंतर सकाळी हॉटेल गारवासमोर त्याचा मृतदेह सापडला. जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेच्या अंतर्गत धाराशिवमध्ये नागरिकांनी कुठेही कचरा टाकू नये, आपल्या परिसराची स्वच्छता राखावी असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नातीच्या वाढदिवसासाठी तिला खास गिफ्ट दिलंय. गडकरी यांनी नात कावेरीसाठी गिफ्टमध्ये एक मस्त सायकल तिला दिली आहे. धाराशिवच्या परांडामध्ये भुईकोट किल्ल्याचं संवर्धन होण्यासाठी पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या पुढाकारातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. हे स्वच्छता अभियान 9 मे पर्यंत सुरू राहणार असून संपूर्ण किल्ला स्वच्छ झाल्यानंतरच हे अभियान थांबेल अशी माहिती गडप्रेमींनी दिली आहे. मुळशी तालुक्यामध्ये विष्णूचा अवतार आणि भक्त प्रल्हादाच्या मदतीसाठी प्रकट झालेले नरसिंह महाराज यांच्या यात्रेच्या निमित्तानं मंदिराला विशेष आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसंच काल्याचं कीर्तन, भजन यासह विविध भक्तिमय कार्यक्रम पार पडले. यात्रेला पावसानं काही वेळेला व्यत्यय आणला, पण भाविकांनी नरसिंह महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले मंद्रुप इथे नरसिंह जयंतीच्या निमित्तानं भव्य कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. यात पैलवान अक्षय मंगोडे यानं श्री नरसिंह केसरीचा मान मिळवला. स्पर्धेत एकूण 28 पैलवानांनी भाग घेतला होता. मावळमधील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं पवनानगर इथे राज्यव्यापी मराठा आरक्षण मंथन परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला सरकार केवळ मराठा समाजाला आरक्षणाचं गाजर दाखवतंय, प्रत्यक्षात आरक्षण देत नाही. त्यामुळे भविष्यात सरकारच्या विरोधात एल्गार पुकारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या वतीनं सुरू असलेल्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा 3च्या रखडलेल्या कामांना वेग मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानुसार MUTP 3A प्रकल्पासाठी MMRDA 100 कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती MRVCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ठाणे बोरिवली भूमिगत मार्गासाठी 16,600 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा निधी उभारण्याचं मोठं आव्हान MMRDAला पेलावं लागणार आहे. त्यामुळे कर्ज उभारणीसाठी आर्थिक सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी MMRDAनं निविदा मागवल्या आहेत. काजूरमार्ग इथे जागेवरती कार डेपो उभारण्यास मीठ आयुक्तालयानं MMRDAला मज्जाव केलाय. या जागेच्या मालकी हक्काचा वाद पुन्हा एकदा निर्माण झालाय. त्यामुळे MMRDAला पुन्हा एकदा न्यायालयात दाद मागावी लागेल किंवा केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा अशी विनंती करावी लागेल. सध्या हे 2च पर्याय सरकारसमोर आहेत. बुलढाण्यात मलकापूरमध्ये एसटीचा अपघात झाला. बस अनियंत्रित झाल्यानं दुभाजकावर जाऊन धडकली. सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बदलापुरात सध्या भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत आहेत. इथे भटक्या कुत्र्यांनी एकाच परिसरात तब्बल 48 जणांना चावा घेतलाय. नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात इंधन माफियांची टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं दिसतंय. येवल्याच्या अंदरसूल इथे एका पेट्रोल पंपावर टँकरच्या टाकीचं लॉक तोडून डिझेलची चोरी होत असल्याची घटना CCTVत कैद झाली आहे. समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याचं गेट एका ट्रक चालकानं तोडल्याचं समोर आलं. जवळपास 2.5 तास हा रस्ता बंद होता. मात्र याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागला. त्यामुळे संतप्त झालेल्या चालकानं 2.5 तासानंतर अखेर इथलं गेट तोडलं.
नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या अंतर्गत 400 किलो प्लास्टिक आणि कचरा जमा करण्यात आला। गडचिरोलीला तेलंगणाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या रेपनपल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू झालं आहे। न्यूज 18 लोकमतने या महामार्गाच्या दुरवस्थेकडे सरकारचं लक्ष वेधलं होतं। अखेर या रस्त्याची नव्यानं बांधणी सुरू झाली आहे। दक्षिण गडचिरोलीमधील जवळपास 430 पेक्षा जास्त गावांना या रस्त्याचा फायदा होणार आहे। महाविकास आघाडीची वज्रमूठ हा केवळ दिखावा असून त्याच्या अंतर्गत काही चालवेल नसल्याची टीका शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे। अंबरनाथ तालुक्यातल्या नेवाळी परिसरात जलजीवन मिशन योजनेच्या भूमिपूजनाच्या वेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे बोलत होते। सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागातील बदल्या पारदर्शक, निरपेक्ष आणि तत्परतेने व्हाव्यात यासाठी या ऑनलाईन माध्यमातून करण्याचे आदेश 2022 मध्ये देण्यात आले। ऑनलाईन माध्यमातून बदल्या करण्याकरता सामान्य प्रशासनाच्याकडून एक विशेष ॲप तयार करण्यात आलं। या ॲपच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाईन बदल्या होत आहेत। या ॲपवर कर्मचाऱ्यांना आपले आक्षेप किंवा तक्रारी सुद्धा नोंदवता येतील। 11वी ऑनलाईन प्रवेशाची सराव प्रक्रिया सुरू करण्यात आली। यंदा मात्र या प्रक्रियेला काहीसा विलंब झाला, त्यामुळे आता ही प्रक्रिया सुरू होण्यासाठी चालू महिन्याचा अखेरचा आठवडा उजाडण्याची शक्यता आहे। प्रक्रियेसाठी संकेतस्थळावर हेल्पलाईन सुरू करण्याच्या प्रक्रियेनं मात्र वेग घेतलाय। खोटी आश्वासनं देऊन काँग्रेसनं कर्नाटकमधील जनतेची दिशाभूल केल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली। काँग्रेसचं तुष्टीकरण धोरण जनतेनं ओळखलं पाहिजे, काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार असल्याची टीकाही त्यांनी केली। बंगळुरूमधल्या एका प्रचार सभेत त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला। मोचा चक्रीवादळ सक्रिय झालंय। पूर्व भागासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, ओडिशा आणि झारखंडमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढचे 4 दिवस मच्छीमारांना समुद्रात न जाण्याची सूचना देण्यात आली आहे। DRDO मधला संशोधक संचालक प्रदीप कुरुलकरला रॉकडून त्याची चौकशी सुरू झाली आहे। सप्टेंबर 2022 पासून पाकिस्तानी गुप्तहेरांच्या तो संपर्कात असल्याचं समोर आलंय। मणिपूरमध्ये हिंसाचारानंतर मृतांचा आकडा वाढला। आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झालाय। दरम्यान इम्फाळमध्ये काही ठिकाणी अजूनही तणावपूर्ण शांतता असून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पासपोर्ट कायद्यामधील नियम 12च्या तरतुदीनुसार पासपोर्ट किमान 10 किंवा 20 वर्षांसाठी वैध असणं बंधनकारक असतं, असं स्पष्ट करताना उच्च न्यायालयानं पासपोर्ट नूतनीकरणाची मुदत किमान 10 वर्ष ठेवण्याचे सक्त आदेश प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयांना दिले आहेत। क्रिकेटपटू विराट कोहली सध्या IPLमध्ये व्यस्त आहे। त्याच्यासाठी त्याची जय्यत तयारी सुरू आहे। त्यानं व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे। बहुचर्चित द केरला स्टोरी सिनेमाला मध्य प्रदेश सरकारनं टॅक्स फ्री घोषित केले। मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटरवरून याची घोषणा केली। बॉलिवूडची दबंगल कंगना रणावतनं खास फोटोशूट केले। यात कंगनानं गुलाबी रंगाची साडी परिधान केली। कंगना एखाद्या राणीप्रमाणे या फोटोमध्ये दिसते। हा फोटो सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झालाय। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। कामगार